बदल घडवेन, कारण मी निर्भय होणार. नमस्कार, मी कुमारी गायकवाड, आराध्य विकास इयत्ता 8वीतील देवगड विद्यालयातील विद्यार्थिनी. आज आपल्या समोर उभी आहे ती म्हणजे संकोचन नाही तर संकल्पाने, कारण माझा आजचा निर्धार आहे मी निर्भय होणार. तत्पूर्वी सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग तथा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, तज्ञ परीक्षक आणि सज्ञ श्रोते हो, सर्वांना मी हे 4 शब्द सांगणार आहे. हे 4 शब्द म्हणजे एखादी घोषणा नव्हे, तर माझे आयुष्य, माझे अस्तित्व आणि माझे भविष्य आहे. I am not a voice to be silent. I am a spirit to be born arise. I am not a voice to be silent. I am a spirit to be born arise. भीती म्हणजे काय? What is fear? भीती ही दिसणारी वस्तू नसते, ती आपल्या मनात असते. ती नकळत वाढते आईच्या रागाने, शिक्षकांच्या अपेक्षाने, लोकांच्या नजर टाकण्याने. तू मुलगी आहे, तू थोडीशी गप्पच राहा, एकटी बाहेर जाऊ नकोस. अपयशाची, चूक होण्याची, लोक काय बोलतील याची, या सर्वांची भीती. भीती ही एक अदृश्य साखळी आहे आणि निर्भयता म्हणजे त्या साखळीला तोडणं. Fear is a cage and I choose to fly. Fear is a cage and I choose to fly. आपण समाजाशी निगडीत काही प्रेरणादायी उदाहरणे पाहतो, जसे की सावित्रीबाई फुले. शेण, चिखल, दगड फेकले पण त्या थांबल्या नाही. परिवर्तन केले, शिक्षण घडवले, परिवर्तन केले, कारण त्या निर्भय होत्या. कल्पना चावला. हरियाणातील एक मुलगी, तिने आकाशात झेप घेतली. हरियाणातील एक मुलगी, तिने आकाशात झेप घेतली, कारण तिचे स्वप्न होते अंतराळात जाण्याचे. पण तिला लोकांनी हसवलं, पण ती थांबली नाही. तिने तिचे स्वप्न पूर्ण केले. मलाला युसुफ आझारी. पाकिस्तानी एक मुलगी शिक्षणासाठी लढली, तिला गोळी लागली, पण ती न डगमगता पुन्हा उभी राहिली, आणि तीच मुलगी आज नोबेल पुरस्कार विजेता आहे. बिहाइंड एव्हरी फिअरलेस वुमन इज अ फायर अँड शी लीड हरसेल्फ. Behind every fearless woman is a fire and she lead herself. आपण काही उदाहरणे पाहतो, जसे की सार्वजनिक ठिकाणी छेडछाड. एखादी मुलगी जर शाळेच्या वाटेवरती, रस्त्यावरती किंवा बसमध्ये छेडछाडी सापडली तर ती गप्प राहते. समाज बोलत तुझं चुकलं, त्याच्यामुळे ती गप्प राहते. पण मी ठरवलंय, मी गप्प नाही राहणार. मी त्या मुलीच्या पाठीशी उभी राहणार खंबीरपणे, कारण मी निर्भय होणार. बालविवाह किंवा घराच्या जबरदस्तीने शाळा सोडणे. आमच्या शेजारी एक मुलगी राहत होती. तिच्या घरच्यांनी जबरदस्तीने शाळा सोडून घेतली, कारण तिचं लग्न लावायचं होतं. परंतु मी ठरवले, मी माझं शिक्षण पूर्ण करणार, केवळ लग्नासाठी नाही तर माझ्या स्वतःसाठी, आणि स्वतः जगणार, कारण मी निर्भय होणार. आपण बघतो, हे सांगायची कोणाला काही गरजच नाहीये. आपण बघतो सोशल मीडियावरती फिल्टर संस्कृती आलेली आहे. म्हणजे इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, व्हॉट्सअप, फेसबुक याच्यावर सतत तुलना होत असते. लाईक्स, कमेंट, शेअर्स, एक लाईक साठी लोक आपला रिअल लुकच लपवायला लागलेत. पण मी ठरवले, मी जशी आहे तशी आहे. मी स्वतःला स्वीकार करणार. कोणते फिल्टर नाही तर कोणती एडिटिंग नाही. दाखवणार तर माझं रिअल लुक दाखवणार. मी दुसऱ्यांसारखी बनण्यापेक्षा स्वतः सारखी बनणार निर्भयपणे, कारण मी निर्भय होणार. आपण बघतो आजकालच्या जमान्यात अफवा, ट्रोलिंग, फेक न्यूज यांच्यावर कोणालाही कधीही गुन्हेगार मानलं जातं. पण आपण ठरवलं पाहिजे, आपण सत्याची पडताळणी करणार आणि मगच दोषीला दोषी आणि निर्दोषीला निर्दोषी ठरवणार. निर्दोषी ठरवणार. कारण आणि कोणी चुकीचं गैरवर्तन करीत असेल तर त्याच्या विरुद्ध योग्य दिशेने आवाज उठवणार. Being fearless doesn't mean it means being loud, being true. मी कुठे निर्भय होणार? Where should I become fearless? मी निर्भय होणार शिक्षणात. शंका विचारायला घाबरणार नाही. स्वप्नात उंच स्वप्न बघायला कमी लेखणार नाही. नात्यात माझ्या निर्णयांवरती ठाम राहीन. अपयश आले तर पुन्हा प्रयत्न करेन. मी पडू शकते पण पुन्हा उठेन. मी चुकू शकते पण माझी चूक सुधरवेन. I am not just a girl. I am a change in a world means. Thank you.